व्हॉट्सअप मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आपण आहोत सध्या तळे बाजारात आपल्या देवगडमधल्या घरी. तर हे आहे आपलं घर पार्टी. आणि आजचा प्रोग्राम असा आहे की आम्ही निघालो आहोत थोडे प्लांट्स घेण्यासाठी. तर आम्ही नर्सरीमध्ये जातो आता आणि नर्सरीमधून थोडे प्लांट्स आणायचे आहेत. तर नर्सरीत जाऊया. आणि नर्सरीत जाण्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो की आपल्या घरी आपण कोणते कोणते प्लांट्स लावले आहेत आणि आपण का नर्सरीत जातो. कारण प्लांट्स थोडे कमी पडलेले, कारण माती नव्हती आपल्याकडे, तर माती आता आलेली आहे. आणि मग सध्याची स्थिती प्लांटची अशी आहे आणि आपण नवीन प्लांट्स घेऊन येतो आहे. तर हे बघा, इथे प्लांट्स आहेत सध्याचे आपले, ते असे दिसतात. आणि हा रिकामी स्पेस आहे बघा इथे पुढे. ही साईड थोडी भरलेली आहे, पण आपल्याला अजून दुसऱ्या ठिकाणासाठी म्हणजे घराच्या लेफ्ट साईडसाठी आपल्याला प्लांट्स अजून घ्यावे लागतील. आता इथे पण बघा थोडा रिकामी स्पेस आहे. हे पाटी असे लावलेले आहेत आपण, हापूस वगैरे आणि केळीची झाडं. ही आपली बॅक साईड आहे, तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण पाहिली असेल. आणि ही आहे आपली लेफ्ट साईड घराची. तर इथे पाम ट्रीज वगैरे असे लावलेले आहेत, पण तुम्ही पहा इथे खूप जागा अशी फ्री राहिलेली आहे बघा. कंपाऊंडच्या ह्या बाजूला अजिबात झाडं नव्हती, कारण मातीचा थोडा इश्यू होता. तर माती आम्हाला मिळाली आता, आणि त्यासाठी आपल्याला नवीन प्लांट्स घेऊन यावे लागतील. हे बघा, हा आपला गेट. आणि गेटच्या ह्या ठिकाणी पण खूप एम्प्टी स्पेस आहे हा वाला. तर इथे पण आपल्याला थोडे प्लांट्स टाकायचे आहेत. आपण जातो आहे शिरगावच्या नर्सरीमध्ये, कारण शिरगाव आपल्या तळे बाजारातून फक्त 10 किलोमीटर आहे, म्हणजे आपल्या घराच्या इतकं जास्त लांब नाही आहे. आणि आधीचे जे प्लांट मी तुम्हाला दाखवले तेही आपण शिरगावच्या त्या नर्सरीमधून आणलेले. तर आता आपण तिथेच निघालो आहे. एक्साइटेड की नाही? ती म्हणते मी टोमॅटोचा प्लांट घेणार आहे. टोमॅटो, स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी दादा येईल इथे. स्ट्रॉबेरी नाही येणार ना आपल्या इथे. मला वाटतं थंड लागतं. हा बरोबर, ठीक आहे. मग बघूया कुठले तरी आपण स्ट्रॉबेरीच्या ऐवजी कुठलं घेऊया नाही या. स्वीट आमला खाता काय? स्वीट आमला हा, तो पण छान वाटेल, लागेल चांगला लागेल. आणि केळीची पण घेऊया आपण, झाड आहे ना. केळीची घेऊया, 1-2 वर्षात लागायला लागते. तर हे बघा, ही नर्सरी आहे इकडे, श्री समर्थ नर्सरी म्हणून. आणि ही शिरगावला आहे आणि त्यांचे प्रोप्रायटर आहेत सुचिता गणेश राणे. शिरगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. बरीच मोठी आहे तशी ही नर्सरी, तुम्ही पाहू शकता. हापूस कलम पण आहे तिथे, कलम आहे ते. हो, आणि तिथे लावलेले आहेत सगळे ते ॲक्च्युली. आणि आपण गाडी इथेच पार्क केली आहे रस्त्याच्या बाजूला, अशी गाडी पार्क करू शकतो. आणि एक आपली दुसरी ऑटोवाली आहे, त्याच्यामध्ये पण आपली साताऱ्याची फॅमिली होती, म्हणजे वंदनाचा भाऊ आणि त्याची वाईफ आणि 2 मुलं. पण आता नर्सरीत एंट्री मारली आहे. बघा ना, एंट्रन्सलाच काय एक नंबर असे फ्लावर्स लावलेले आहेत कलरफुल. आणि खूप मोठी त्यांची नर्सरी आहे, म्हणजे राईट साईडला तिथे पण एकदम असं पसरलेलं आहे, आणि इथे पण असं लेफ्ट साईडला पसरलेलं आहे मस्त मोठं. आणि तिथे पाटी पण आहे एकदम. ही सगळे आपले शोचे फ्लावर्स असतात ना, जास्वंद वगैरे. बघा कोणत्या कोणत्या कलरचे आहेत, पिंक, रेड, येलो. हे काय डिसाईड झालं? कनेरचे झाड घेऊया ना. 2-3 कनेरचे काढलेत मी. ओके, गुलाबाचं काढलंय. आणि ते जास्वंद पिंक कलरचं घेऊया. पिंक कलरचं नाही ना. हां, हे छान आहे खूप. आणि ते येलो घेऊया ना, मस्त दिसते. ते खूप छान आहे ते. हे बघ ना कसं फुलल्यावरती त्याच्यामधले कलर बघ ना, हे रेडवाले कलर एक नंबर आहेत. आपण हे येलो वाला एक घेऊया. हो, मग फुलांची ना, आपल्याला जी फुलांची आहेत ते घेतोच आहे आपण. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी पण घ्या ना अजून मोठी. त्या साईडला पण आहे ना अजून. हे आपल्याला कमीत कमी 2.5 ते 3 फुटाची पाहिजे झाडं. मी काय म्हणते, ह्या टाइप मध्ये पण एक घ्यायला पाहिजे, जरा हे करायला छान दिसते. ते स्मॉल वाले आहेत ना, ते आपल्याला हाईट वाले पाहिजेत ना. पण
गाइस हे बिहेव. नील, डिड यू सी लोटस? नाइस है. केअरफुल. Fish inside. It's not fish. What's that bubble then? Is there a fish inside? I think so. The bubble. ओके. कसलं झाड आहे ते? हे झाड कसलं आहे माहित नाही मला. ते विचारावं लागेल. ती घेताना आपण नाही करू. हे पहिलं झाड कोणतं आहे? त्याने हात लावले ते. हे काय नाव आहे? सायप्रस. सायप्रस. हे कसलं आहे मोठं? थोडाशी मोठीच घेऊ अरे. हा मोठी मोठी घे. हे कसलं आहे हो? Oh, that's a fish. रेड कलर टाइप. मग त्याला काय येत नाही. Papa, he ढकलती है इधर. Papa. बेल देवा शंकरावर. सगळे हापूस आहेत बघा इथे कलम. म्हणजे डिफरंट साईज आहे. यू कॅन स्टार्ट फ्रॉम व्हेरी स्मॉल वन. हे खूप लहान प्लांट आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे मोठे मोठे म्हणजे 1.5 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असे पण प्लांट्स दिसत आहेत. आणि तिथे कोकोनट आहेत वाटतं ते. हे बेल पत्त्याचं झाड जे आपण महादेवांवरती वाहतो. हर हर महादेव, जय शंभो. ओके चल आपण घेऊया आधी. ओके कम. हे पण विचित्र फ्लावर आहे. हे काय कृष्णकमळ आहे? हे ब्रह्मकमळ पण आहे तुमच्याकडे? नाही ना ब्रह्मकमळ नाही. Come here. ब्रह्मकमळ मी लावेल लोकलला असतात. असतात ना. What's there? Can you put it inside and see everything? आणि हे कसलं झाड आहे? हे कसलं झाड आहे? They will blame. मसाल्याचे ऑल टाईम्स आहे. अच्छा 5 मसाले झाड आहे. कोकम अच्छा. नाही कोकम नाही, कोकम वेगळं असतं. काय म्हणतात? हे पप्पा हे आपलं आपण ते हे टाकतो ना तेजपत्ता. ऑल नाही तो नाही. ऑल टाईम्स. अच्छा ऑल टाईम्स आहे. तेजपत्ता आहे तुमच्याकडे? हा वाला ना तो कुठं तेजपत्ता? तो तेजपत्ता तो वाला. लॉंग ओलिव्ह दिसतात ते. अच्छा अच्छा अच्छा. आणि केळाची साई नॉर्मल बाजारची केळ. बाजारची गावठी नको होती ती. जाड केळी येतात ना एवढी असते बाजार. कोणता हा घेतला काय? हा एक घेऊया ना. हा मस्त आहे. मल्टी कलर आहे ना तो. कलर आहे. 2 कलर आहेत त्याचे. हा एक घेऊया. घ्या तो. हा एक. हो. आणि एक पिंक कलर. हा आपण घेतलेला आहे मस्त बघा. मल्टिपल कलर आहेत. आणि कोणता? तो ना पिंकवाला. Small one with the cannot fit in the car. तो वाला देता. तुम्ही कोणते सिलेक्ट केले? तुम्ही दोघांनी काय सिलेक्ट केले की नाही? सांग कुठलं घ्यायचं सांगितलं पण नाही. सिलेक्ट सगळ्यांच्या प्लांटवरती एक एक नाव टाकायचं आपण. रूपा प्लांट, सारिका प्लांट असं नावं टाकायची. चला जास्वंद कुठली बघायचे? घ्या. आता ही 2 झालेली आहेत. ओके पिवळावाला जास्वंद ते. हो हो. आणि हे एक द्या गुलाब. आणि कोणतं सांगितलंस? हा पिंकवाला ना? हा एक घेऊ. रेड. फुल कंटिन्यू धरणार आहे. एक काढा. जे जास्वंदीचं आहे ना ते फुल कंटिन्यू धरतो. हा हे काढा. वर्षाचे 12 महिने ते धरत असते. हे बघा हे काढा. ठीक घ्या. इथे लावायचे पुढे न्यायचे बाहेर. इथे लावायचे. हे झालं, म्हणजे घ्या ना. आणि ही पिंक ही वाली. बघा, ही काढा. ही हे काढ काढ बोल. थोडीशी मेल्या आहे. दांडगे पकडत असते. आणि हे पिंक वाली. आणि काय ही वाली पिंकवाली हवी आहे तिला. हे दोन हो. 2 का 1 ग? एकच आहे. हे एक. एक द्या एक. आणि ते पाठी ऑरेंज आहे ना ते पण एक काढा. ते लास्ट आहे. वा हे सुंदर आहे यार.
हे बघा हे ऑरेंजवाला हां शाबाश और क्या मांगता है बॉस और क्या मांगता है बॉस गुलाब एक घेतलं अक्का ते डाग गुलाब हा तेच ना हे एक गुलाब आहे. ते दादाने हातलं हे दोन दे ते नको ते एकदम हे आहे ना कट केलं तर होईल व्यवस्थित ते अशक्त आहे रे हे वाला खूप अशक्त आहे पाण्यामध्ये होतं ते दोन मोठे घेतले हा Is this one nice? yes Yeah. very nice. Is this nice? येस Make sure to subscribe to our channel एक मिनिट and like the video. हे काढूया बघा हे पाहिजे ना हां घे ना ते Our channel and like the video. अँड व्हॉट लाईक द व्हिडिओ यू टेल द ऑडियन्स से Like the video and subscribe to our channel, Flowicare. Subscribe our channel, Flowicare. तर मित्रांनो आपली शॉपिंग झालेली आहे. आपण इथे श्री समर्थ नर्सरीमधून ही सगळी प्लांट्स घेतलेले आहेत तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला ही प्लांट्स हवे असतील तर नक्की ह्यांच्याकडे या. चांगला डिस्काउंट देतात ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत. तर नर्सरीचं नाव परत एकदा सांगतो श्री समर्थ नर्सरी आणि हे प्लांट्स आपण घेतलेले आहेत बघा. ऑलमोस्ट आपण 25 ते 27 प्लांट्स घेतले आहेत. केळी आहे त्याच्यामध्ये आणि बरेचसे शोचे पण प्लांट्स आहेत. असे सगळे घेतलेले आहेत आपण प्लांट्स. विविध कलरचे जास्वंदी येल्लो ऑरेंज हे शोची झाडं आणि इथे पुढे ही 2 झाडं. आपण हा टेम्पोज बोलवला आहे त्याच्यामध्ये सगळं सामान लोड करायचं आता. संध्याकाळचे वाजले आहेत ऑलमोस्ट 5:45 आणि सूर्यनारायण पण तो बघा मावळत चाललेला आहे. तर चला प्लांटेशन करूया लगेचच्या लगेच. ही आपली झाडं आहेत इथे ठेवली आहेत बघा दरवाजाच्या बाजूला. तर हे सगळं प्लांटेशन आपण आता करूया. हे कुठे लावायचे झाडं आता काय ठरलं? पोझिशन करतोय अक्का हे काढ हे मधोमध ठेव आणि ते पिंक वाला पण ठेव. हां आता मार्किंग करून घ्या झाडं लावून. हे कॉर्नरला लावा ना. हां मस्त दिसेल. हे इकडे कॉर्नरला लावूया. आणि हे कोणतं झाड आहे रे हे? ह्याचं नाव काय सांगितलेलं त्यांनी? शोचं आहे ना ते? आणि संतोषनी खणायचं काम चालू केलेलं आहे. तर बघा संतोष तुला एकदम प्लांटेशनचा एकदम एक्सपिरियन्स आहे गावात पण साताऱ्यामध्ये. माती चांगली आहे ना? हो माती भरपूर चांगली आहे. खत टाकू ना आपण ह्याच्यात. हां त्यांनी आणलाय ना खत आणलंय टाकायला. आणलेलं औषधं आणलेले आहेत मुंग्यांची. काय टाकतोयस रे? हे किड्या मुंगींचे औषध. अच्छा हे टाकायला लागतं ना आधी? हे टाकायला लागतं म्हणजे ते किड्या मुंग जे आपण नवीन झाड लावलं ना ते मुळे खात नाहीत. अच्छा माती टाकायला एकदम असं तसं निघाला ना ते बाहेर? चारी बाजून हे केलं ना आलं बरोबर. बघा तुमच्या हिशोबाने कसं. हे काय खत आहे? सेंद्रिय हे बघ, सेंद्रिय खत आहे इकडे. म्हणजे आपण 3 गोष्टी टाकतोय ना. एक म्हणजे हे टाकतोय. एक म्हणजे हे टाकतोय. पॉइझन आहे रे बापरे. काय आहे रे? कीटकनाशक. कीटकनाशक आहे ती पावडर. अच्छा ते कीटकनाशक पावडर. आणि हे काय आहे? पण सेमच आहे पण ही त्याची लाईफ खूप आहे. 5-6 महिन्यापर्यंत ते थांबून राहतं. तिथं पडलंय थोडंसं. हे झाडून भरून झाडांना टाकायचं. हे प्लास्टिकचे काय असे जसे टाकायचे? प्लास्टिक कट करायचं कापायला लागेल? हो.
मुळे वाढणार नाही. चालत मी फोन करतो का 5 मिनिटं. आणि घराच्या ह्या साईडला अशी राजूनी मार्किंग केलेली आहे. हे झाड आहे ना रे तिथे ऑलरेडी, हे तिथे बसेल. ठीक आहे. बकेट चांगला आहे. हे लाल आहे ना, इथे एक दुसरं टाकूया आणि त्याच्या बाजूला मग हा इथे. इथे असावं. हां, मग ते कॉम्बिनेशन होईल ना. पण नाही ही 2 लाल राहू देत काय ही एक लाव. हां चालेल, तसं पण चालेल. ती मोठी होणार ना, पण हाईट वाढेल ना त्यांची. मग लावून घे. हे आपली जास्वंद आहे जी आपण आणली आता. हे पण अजून एक जास्वंद आहे. आणि हे सगळे रोसेसचे प्लांट्स. किती राहिले अजून? अजून आहेत ना हे बरेचसे. हा, हे सगळे 3 4 4 8 12 15 झाड. आणि ही सगळे इथे मार्किंग करून ठेवली आहे. म्हणजे हे उंच प्लांट आहे ते. त्याच्यानंतर हे असं इथे लावून मस्त प्लांटेशन होईल. आपला हा एरिया पूर्ण कव्हर होऊन जाईल.